मिर्झापूर आणि पुण्यात काय फरक आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला। भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। तर पोलिसाला झालेल्या मारहाणीचं पक्षाने समर्थन केलेलं नाही याकडे भाजपने लक्ष वेधलंय। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाला सर्वांसमक्ष मारहाण केली होती आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ अजूनही सुरूच आहे। सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलिसावर हात उचलत असेल तर खाकी वर्दीचा धाक कसा उरेल असा प्रश्न निर्माण झालाय। पुण्यात घडलेल्या या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी आक्रमक भूमिका घेतली। पुण्यातील घटना माझ्यासाठी धक्कादायक होती। पोलीस आणि सत्तेत असलेल्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्याला मारहाण होते यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं पाहिजे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आणि या संदर्भात सरकारच्या कारभाऱ्यांना पत्र लिहिणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। या राज्याच्या पोलिसांचा जर अपमान कोणीही करत असलो, आम्ही सरकारमध्ये असू दे किंवा विरोधात, त्याचा जाहीर निषेधच मी करते आणि मी देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपॉलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला, मला काय करायचं त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला, तर त्या दोघांच्या वाचेनी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सुळे लढेल त्यांच्यासाठी। खासदार सुप्रिया सुळेंनी थेट सरकारवरती तोफ डागल्यानं सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पोलिसाला झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे याकडे भाजपने लक्ष वेधलं। पण सुप्रियाताई, जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा काय अवस्था होती या पोलिसांची? बदल्यांसाठी कोट्यावधी रुपये घेणारं तुमचं सरकार, पोलिसांकडून महिन्याला 100 कोटी रुपयाची वसुली करणारं तुमचं सरकार। आपण बोलणार आहात पोलिसांबद्दल? नैतिक अधिकार आहे तुम्हाला? आता कायदेशीर सुद्धा त्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे, त्यामुळं असं काही म्हणण्याचं कारण नाही। पार्टीने या विषयात समर्थन केलंय असं कुठंच नाहीये। काल देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी सांगितले की आम्ही या विषयामध्ये योग्य ती दखल घेऊ। सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र कधी लिहिणार आणि त्या पत्राला सरकारकडून काय उत्तर दिलं जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मराठा